तर स्वागत आहे तुमचे आपल्या किचनमध्ये. चला तर आपण बघूया काय बनवायचं ते. मच्छी आपण कोलंबी स्वच्छ करून घेतलेली आहे, तर धुवून सुद्धा घेतलेली आहे. तरी सुद्धा परत एकदा धुवून घेऊया. ही बघा, जास्त कांदा घेतल्यावर गोड होतं, त्याच्यामुळे आपण एकच कांदा घेणार आहोत, हो की नाही? तर चला मस्त कट करून घेऊया. रडवली या कांद्याने मला. कांदा कापून झालेला आहे. आपण टॅमॅटो पण कापून घेऊया, बारीक करून घेऊया. चिंच पाहिजे असेल तुम्ही चिंच घालू. आता टॅमॅटो कट करून झालेला आहे. आता पटकन लसूण ठेचून घेऊया. लसूण ठेचून घेऊया आपण. आता एक मोठा लसूण घेतलेला आहे. मच्छीला खरं तर लसणानेच टेस्ट येते. एक बटाटा घेऊया आणि तो सालासकट कापून घेऊया. आणि आता स्वच्छ. चला तर आपण आता बनवून घेऊया, सुरुवात करूया. गॅस पेटवते आणि गॅसवर मस्त तेल घातलेलं आहे. आता त्याच्यात घालूया कांदा. त्याच्यामध्ये टॅमॅटो आणि कांदा घालून घेऊया. मस्त आता कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे. मस्त कांदा शिजवून घेऊया आता. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे लसूण. ह्याच्याला लसूण घालतो आपण. आता हिरवं कोथिंबीरचं वाटण घालतो. मिरची कोथिंबीरचं परतून घेतोय. त्या अर्धा चमचा हळद घेतोय आपण आणि आगरी कोळी मसाला घालतोय 2 चमचे. सॉरी, गरम मसाला घालतो अर्धा चमचा. मिक्स करून घेऊया. मीठ पहिलाच घालायचं, म्हणजे जेणेकरून पटकन जे भाजी किंवा काय असेल ते पटकन शिजून जातं. घालून घेऊया. आता बघू शकता तुम्ही किती छान हा वास येतोय. कलर तसाच ठेवायचा असेल, रंग तसाच ठेवायचा असेल तर आपण थोडंसं गरम पाणी घालायचं. कुठलीही भाजी किंवा काही शिजवताना त्यात गरम पाणी करून टाकूया. तर उकळी यायची वाट बघूया. त्यापैकी उकळी आलेली आहे. आता आपण झाकण ठेवूया. आपण आता झाकण ठेवतोय. आपण चेक करून बघूया आता. हा 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 हा, वाह वाह. सिरियसली साधा आहे पण एकदम बेस्ट आहे. तुम्ही पण करून बघा. बाय बाय गाईज.